आणखी एक मोठी बातमी आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्काम जो आहे तो वादात अडकलाय। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांना 26 जण भेटल्याचा आरोप केला जातोय। बॉम्बे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्राच्या हाती लागलंय। यात पंकज भुजबळ, त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळ, समता परिषदेचे कार्यकर्ते बापू भुजबळांसह आणखी काही व्यक्ती भुजबळांना भेटायला गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। दरम्यान छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय। भुजबळांची प्रकृती विराट कोहली इतकी फिट अँड फाईन असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज काय, असा सवाल दमानिया यांनी कोर्टात उपस्थित केलाय। भुजबळांना तपासणाऱ्या डॉक्टरांच्या पॅनलमधून डॉक्टर तात्याराव लहाने यांना हटवण्याची मागणीही दमानिया यांच्याकडून करण्यात आली। दरम्यान या प्रकरणाची सुनावणी 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून त्यानंतर भुजबळांचा मुक्काम हॉस्पिटलमध्येच असणार की तुरुंगात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।